ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण काय करू, रिजन वाईज काही कॉलेजेसबद्दल बोलू पॉलिटेक्निकच्या. तर बेसिकली बघा, जर तुम्ही मुंबई रिजनमध्ये जर ॲडमिशन घेत असेल तर आय एम शुअर की तुम्ही व्ही-जे-टी आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई हे कन्सिडर करायला पाहिजे. पुणे रिजनमध्ये जर आले तर फॉर शुअर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, वाडिया कॉलेज पण कन्सिडर करायचं येते बिकॉज ऑफ ते ऑटोनॉमस आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसारी खुर्द हे खूप छान कॉलेज आहे. नाशिक साईडनं जात असेल तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकचं बेस्ट कॉलेज. देन संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, ते कॉलेजसुद्धा चांगलं आहे. या साईडने येत असेल विदर्भ साईडने तर अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज, नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज सदरचं वन ऑफ द बेस्ट कॉलेज, वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे. अँड देन मग यानंतर अजून तुम्ही जाऊ शकता, मला असं वाटते जे गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस कॉलेज आले, के.जे. सोमय्या आहे. अँड देन अजून आपण यावर डिटेल व्हिडिओज बनवले, ते पण रेफर करा. तर मला असं वाटतं जेव्हा तुम्ही पॉलिटेक्निकचं ॲडमिशन प्रोसेस करताय किंवा कॉलेजेस शॉर्टलिस्टेड करताय, थोडाफार सी-बी-एस-सीचा रिझल्ट लागलेला म्हणून सांगतोय, तुम्ही रिजन वाईज बेस्ट कॉलेजेस बघा. माईट बी तुम्ही प्रॉपर यवतमाळ किंवा नागपूरचे असणार, पण एखादं जर त्या साईडने संभाजीनगर साईडने चांगलं कॉलेज आहे, पुणे साईडनं चांगलं कॉलेज आहे, तर ते कॉलेजसुद्धा ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करायला विसरू नका. सो रिजन वाईज कॉलेजची लिस्ट बनवा किंवा रिजनचे जे टॉप कॉलेजेस आहे ते पहिले 5 ते 10 मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि याच्याबद्दल तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत, स्टुडंटनी डिस्कस करायला पाहिजे. स्टुडंटनी जर वाटत असेल की नाही सर पप्पा मला जायचं आहे, तर त्यांना इनफ रिझन्स द्या. आणि जर काही अजून डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. विश यू ऑल द बेस्ट.